लास्ट टाइम आपण इव्हॅल्युएटच्या रिलेटेड एक्झाम्पल घेतले होते की हाऊ टू इव्हॅल्युएट द व्हॅल्यूज युजिंग अँड ट्रिग्नोमेट्रिक टेबल्स. ओके, जेवढे पण टेबल्स होते तेवढ्या टेबल्समध्ये व्हॅल्यूजमधून आपण व्हॅल्यूज काढायचे. बरोबर. होमवर्कचे एक्झाम्पल मला एक एक्झाम्पल दाखवायचे. कुठून दिलेलं एक्झाम्पल बघा 9%. ओके, नाव एक्झाम्पल बघा 9 नंबरचं एक्झाम्पल होतं sin square 30 प्लस sin square 45 प्लस sin square 60 याची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करायला लागली. बरोबर. नाव तिघही टर्मचा काय स्क्वेअर आहे, तिघही टर्मचा स्क्वेअर आहे. ओके, त्यांच्या व्हॅल्यू आपल्याला पुट कराव्या लागतील आणि मग त्यांच्या स्क्वेअरिंग घेऊन मग समेशन काढावं लागेल. नाव एक एक व्हॅल्यू सांगा. चला मला sin 30 1/2 पण 1/2 चा काय स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर आहे. sin 30 ची व्हॅल्यू आपण काय घेतली 1/2 आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे तिथं 1/2 चा काय झाला स्क्वेअर झाला. पुढचा sin 45 1/√2 त्याचा पण काय स्क्वेअर आहे. नेक्स्ट sin 60 means √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. सॉल्व दिस. याला काय करायचं आपल्याला पर्टिक्युलरली सॉल्व करायचं. चला सॉल्व करून सांगायचं. 1/4 प्लस 1/2 प्लस 3/4 स्क्वेअर रूट square get cancelled, then we have to take another 3. Okay, here also, and then squaring of 1/2 is 1/4. प्रत्येकाच्या व्हॅल्यू व्यवस्थित बघा. पुढे डिनोमिनेटर आपल्याला काय करायचं सर्वांचा सेम करायचा. तो सेम करण्यासाठी आधी काय करू मी याच्यात आणि याच्यात ऍड करून काय दोघांना ज्यांचा डिनोमिनेटर सेम आहे ते बाजूला काढून त्यांचा न्यूमरेटर ऍड करून चालेल. ते सिंपल होत नाही म्हणजे आपल्याला पुढच्या एक्झाम्पल मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करता येईल. चला सांगा 1/4 प्लस 3/4 1 प्लस 3/4 बरोबर प्लस 1/2 ॲज इट इज. नेक्स्ट 4/4 प्लस 1/2 1 प्लस 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 प्लस 1 that's 3/2 बरोबर. किंवा तसंही केलं असतं तिथेही सॉल्व केलं असतं तरी काय हरकत नव्हती. किंवा एक बेटर ऑप्शन असतो याचा डिनोमिनेटर 4 आहे याचा डिनोमिनेटर किती आहे 2. सेम करा 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करू म्हणजे कसं करणार 1 प्लस 2 प्लस 3/4 कसं घेतला. जर याला 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर 2 × 1 2 × 2 4. तिघांचा डिनोमिनेटर काय झाला सेम. न्यूमरेटरचे ॲडिशन 1 प्लस 2 प्लस किती येणार 6/4 म्हणजे किती येणार 3/4. असंही चालेल. ते आन्सर लक्षात येतं काय सांगतोय तुमच्या पद्धतीने. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती पद्धत आहे. ओके. नेक्स्ट पुढचं काय आता sin 0 10 numbers sin 0 plus 2 cos 0 plus 3 sin pi/2 plus 4 cos pi/2 plus 5 sec 0 plus 6 cosec pi/2. इथे ओके. चला मग व्हॅल्यू सांगा पटापट. sin 0 2 cos 0 2 × cos 0 ची व्हॅल्यू 1. ओके. प्लस 3 × sin pi/2 1 sin 90 that's 1 प्लस 4 cos pi/2 4 × 0 प्लस 5 sec 0. Sec 0 is the reciprocal of cos. Cos 0 is 1. 1/1 is 1 again. That's 1. Okay. Next plus 6 × cosec pi/2 1. The remaining term will be 0 plus 2 plus 3 plus 5 plus 6. उरलेला टर्म ना 2 × 1 is 2 3 × 1 is 3
5 into 1 is 5 and 6 into 1 is 6. Next 16 नक्की बरोबर आहे काय बघा बरं काढले जायचं ओके नेक्स्ट 11 sin pi plus 2 cos pi plus 3 sin 3 pi by 2 4 cos 3 pi by 2 minus 5 sec pi minus 6 cosec 3 pi by 2 चला वैल्यू सांगा बटा sin pi 0 okay plus 2 into cos pi minus 1 cos pi is 180 degree on a x axis negative x axis then we have to get a cos pi is a minus 1 plus 3 pi by 2 minus 1 plus cos 3 pi by 2 minus 5 sec pi minus 6 cosec 3 pi by 2 okay then minus 2 minus 3 plus 5 plus 6 minus 2 आला minus 3 आला plus 5 आला आणि हा plus 6 आला हे जे का असं कुठून धरून आणल्यासारखं मला काही कळतंय का काय चाललंय हा थोडंसं मरगटल्यासारखं नका बसू थोडंसं एनर्जेटिक कुठून तरी आणलंय धरून बळजबरी बसवून दिलंय नेक्स्ट चला सांगा बरं पुढे पटकन मग minus 5 plus 5 plus 6 plus minus 5 get cancel equal to 6 आलं लक्षात ओके नेक्स्ट सर्वांचं हे झालं कॅन्सल पुढचं बघा पुढचं एक्झाम्पल बघा cosec pi by 4 into cosec pi by 3 in a bracket बरेच जण ब्रॅकेट मिस करताय ना ब्रॅकेटच्या व्हॅल्यूज इथे पुढे लिहिताना ब्रॅकेट सोडून देईल त्याच्यामुळे पुढचं कॅल्क्युलेशन येणार नाही जर ब्रॅकेट सोडला तर कॅल्क्युलेशन पुढे चुकते किंवा फायनल आन्सर पण येणार आधी बॉडमॉस रूल अप्लाय करायचा असतो बॉडमॉस रूल माहिती ना सर्व काय असतो बॉडमॉस काय रूल ब्रॅकेट आधी कधी पण काय सॉल्व करायचा ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मग डिव्हिजन मग मल्टिप्लिकेशन मग फायनली हे लक्षात ठेवा आधी कधी पण सॉल्व करताना ब्रॅकेटचा विचार करायचा आणि मग बाकीचा ब्रॅकेटच्या पॉवरचा विचार करायचा किंवा ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यूचा विचार करायचा आणि मग त्यानंतर बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा ओके ना मग पुढची व्हॅल्यू काय होती ब्रॅकेट मध्ये cosec pi by 6 minus cosec pi by आधी काय सॉल्व करायचं ओके व्हॅल्यू पुट करा तुम्ही व्हॅल्यू पुट करायला काय हरकत नाही पण व्हॅल्यू पुट करत असताना ब्रॅकेटला सोडायचं नाही जर सपोज इकडे लक्ष द्यायचं सगळं जर सपोज हा ब्रॅकेट नसता तर हे दोघं प्रॉडक्ट मध्ये दिसले असते बरोबर ना पण या ब्रॅकेट मुळे काय झालं या दोघही टर्म कशा झाल्या सेपरेट हा ही पूर्ण टर्म या दोघांना मल्टिप्लाय पूर्ण टर्म फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं 3 into bracket 5 plus 7 असं काहीतरी घेतलं बरोबर आणि मी जर सोडून दिला ब्रॅकेट एवढा नुसता ब्रॅकेट सोडून दिला तर हे काय दिसतंय कशी दिसते व्हॅल्यू 3 into 5 is 15 plus 7 किती होणार बरोबर पण ब्रॅकेट दिला बघा बरं व्हॅल्यू काय आहे 3 plus 7 सॉरी 5 plus 7 किती येईल 12 into 3 ती व्हॅल्यू काय ही व्हॅल्यू काय ब्रॅकेट नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेशन मध्ये व्हॅल्यू ही ब्रॅकेट असल्यामुळे पण ब्रॅकेट व्यवस्थित कुठे आहे हे लक्षात ठेवा आधी काय सॉल्व करावं लागेल ह्याचा विचार करा नुसतं फक्त सॉल्व करायचं म्हणून करायचं नाही
चला मग चला सांगा पटकन याची व्हॅल्यू. कोसेक पाय बाय 4 रूट 2 ओके इंटू कोसेक पाय बाय 3 2 अपॉन इंटू ब्रॅकेट हाँ कोसेक पाई बाय 6 कोसेक 30 is 2 minus 1 बरोबर 2 minus 1 1 झालं 2 root 2 upon 3 into 1 that's final answer is 2 root 2 so that's it upon root 3 that is the final answer बरोबर. इथे व्हॅल्यू व्यवस्थित पुट केला आपल्याला पटकन आन्सर मिळतं. जर तुम्ही ब्रॅकेट सोडलं हा 2 आणि हा 2 4 होते पुढचं पूर्ण कॅल्क्युलेशन चुकलं. ब्रॅकेट विचार घ्या मी परत सांगतो. ब्रॅकेट सोडायचा नाही. कोणाकोणा चालायचं आहे कोणाकोणा चाललं रूट 2 आपण इक्वल त्याच पुढे प्रोसीड केलं. हा रूट 2 येत नाही असं ना मग रूट 3 मल्टिप्लाय डिवाइड करा फायनलला तुम्ही काय घेणार 2 root 6 upon 3 हे झालंय ना काय हरकत नाही. डिनॉमिनेटर रूट 3 त्या टर्मने काय करायचं मल्टिप्लाय डिवाइड कारण डिनॉमिनेटर रूटची टर्म चालत नाही ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला तिथे पुट करून द्यावं. आलं लक्षात. चल पुढे एवढे दिले होते. चल पुढचे एक्झाम्पल याच फॉर्मॅटमध्ये घेऊ थोडेसे वेगळ्या पद्धतीने असतील. पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण आता या एक्झाम्पल मध्ये काय करत होतो यांच्यात की इक्वल टू व्हॅल्यू काढत होतो. आता सपोज हे दिलं होतं इव्हॅल्युएट ही व्हॅल्यू दिलेली होती इव्हॅल्युएट करा इक्वल टू किती येते चेक करा किंवा ती व्हॅल्यू काढा असं आपण म्हणत होतो ना. पण आता ही व्हॅल्यू दिलेली असेल आणि विचारतील व्हेरीफाय दॅट किंवा LHS इक्वल टू RHS येते का प्रूव्ह करताना म्हणजे आपल्याला व्हेरीफाय करताना काय विचारतील हे पूर्ण दिलेलं असेल इक्वल टू पण दिलेली असेल व्हॅल्यू मग आपल्याला LHS ची व्हॅल्यू घ्यायची इक्वल टू ची व्हॅल्यू येते की RHS यायला पाहिजे व्हेरीफाय करायला विचार. आलं लक्षात. एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 30 तो क्वेश्चन वेगळा होता इव्हॅल्युएटचा वेगळा होता आय थिंक क्वेश्चन वेगळा आहे. ओके क्वेश्चन 4 तेच फॉर्म्युला यूज होती हो टेबल मध्ये verify cot square 60 plus sin square 45 plus sin square 30 plus cos square 90 equal to 13 upon 12. You have to consider first of all, you have to consider LHS. काय घेणार आपण आता LHS डायरेक्ट LHS घेतली RHS ला प्रूव्ह करायला सुरुवात केली. LHS बघा काय LHS cot square 60 plus sin square 45 plus sin square 30 plus cos square 90 आधी सर्वांच्या व्हॅल्यू पुट करा cot 60 1 upon root 3 चा काय स्क्वेअर आहे cot स्क्वेअर आहे बरोबर प्लस sin स्क्वेअर 45 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin 30 cos 90 0 ओके
मला एक कळते तुम्ही टेबलमध्ये का बघतात ॲटलिस्ट लॉजिक तर लावा कुठे येतोय तो आयडिया कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतोय कुठे येतोय लॉजिक लावा थोडंसं डोक्याला ताण द्या ना लगेच पाण्याचा राहिला लगेच सुरुवात थोडं लॉजिक लावा कुठे येतोय काय येतोय त्याची व्हॅल्यू काय 45 डिग्री असेल तर 1/√2 येतो हे तो लॉजिक तर लावा आधी चला सांगा पटकन पुढे आता मग 1/3 प्लस सॉल्व करून सांग पटकन यांचा तिघांचा काही डिनॉमिनेटर सारखा नाही कोणत्याच टर्मचा नाही मग सॉल्व करण्यापेक्षा आधी आपण काय करू डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन चला सांगा मग 2 + 3/6 काय केलं 2 × 1 मध्ये साइन प्लस 3 × 1 अपॉन हा प्लस 1/4 ॲज 5/, प्लस 1/, आता परत सांगा पटकन 5 × 4 20 प्लस 6 × 6 ओके पुढे 26/24 भाग जातोय किती रे 2 ने 2 ने 13/12 बघा बरं याचे काय तर therefore LHS equals to RHS कंपाऊंड ओके पटकन घ्या पुढचं एक्झाम्पल तुमच्यासाठी असेल नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये व्हॅल्यूज घेताना किंवा पुट करताना चुकीच्या व्हॅल्यू पुट नका करू एक जरी व्हॅल्यू चुकीची पुट केली किंवा लिहिताना थोडं मिस्टेक जरी झाली फायनल आन्सर पर्यंत पोहोचता येणार नाही इथे काही इव्हॅल्युएट नाही की फायनल आन्सर जे आलं ते राहू द्या तसं नाही ना इथे आपल्याला इक्वल दाखवायचं पुढचं ना आधी साइन 30 याच्या घेतला साइन 30 प्लस कॉस स्क्वेअर 60 प्लस टॅन स्क्वेअर 45 प्लस सेक स्क्वेअर 60 मायनस कोसेक स्क्वेअर 30 चला व्हॅल्यूज पुट करा साइन 30 1/2 चा काय असेल प्लस कॉस 60 1/, ब्रॅकेट टॅन 45 1 स्क्वेअर प्लस सेक स्क्वेअर 60 2 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर बरोबर याला इथेच कॅन्सल करून द्या पुढे जाण्याची गरज नाही ओके इथे स्क्वेअरिंग घ्या 1/4 प्लस 1/4 प्लस 1 दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे 2/4 प्लस 1 न्यूमरेटरची ॲडिशन 1 + 1 2/4 प्लस 1 1/2 प्लस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं एवढंच आन्सर असेल कळतंय पुढे क्वेश्चन नंबर 6 verify cos 45 into cos 60 minus sin 45 into sin 60 equals to 1 minus √3 upon √2 cos 45 into cos 60 minus sin 45 into sin 60 दोघांमध्ये प्रोडक्ट बरं का इथे आणि दोघांच्या मध्ये मायनस साइन हे लक्षात घ्या चला पटकन मला आन्सर सांगायचं आन्सर तर तेच दिलं तुम्ही काढायचं हो 60 cos 45 into cos 60 minus sin 45 into sin 60 पटकन कॅल्क्युलेट करा आणि मला सांगायचं ओके कन्सिडर LHS आहे cos 45 into cos 60 minus sin 45 into sin 60 चला cos 45 into cos 60 1/2 minus sin 45 into ओके दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे सेम मग लिहिताना
1 upon 2 root 2 minus root 3 upon 2 root 2. Then we have to getting a same denominator and 1 minus root 3 upon 2 root 2 equals to RHS. Enough for us. कळत आहे? दिवेच्या टाईपमध्ये एक्झाम्पल आता या टॉपिकच्या रिलेटेड एवढेच एक्झाम्पल या टॉपिक रिलेटेड की आपल्याला टेबलमधल्या व्हॅल्यू घ्यायच्या, पुट करायचं, इव्हॅल्युएट करायचं, व्हेरीफाय करायचं, एल एच इज इक्वल टू आर एच दाखवायचे. आता एवढे जे एक्झाम्पल होते कोणाच्या बेसिसवर होते? टेबलवर, ट्रिग्नोमेट्रिक टेबलवर. याच्यात काही वेगळं होतं का? व्हॅल्यू पुट करायचं आणि कॅल्क्युलेट करतो आपण, बरोबर. पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला जे लागतंय ते म्हणजे त्याच्या आयडेंटिटीज फाइंड आउट करावं लागतं. कारण त्याच्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या आयडेंटिटी. तिथून पुढे आपला मेन जो ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट आहे तो चालू होतो. आता बेसिक आहे, एकदम बेसिक आहे. आणि त्याच्या पुढचा पार्ट कसा असेल? एकदम हाय लेवलमध्ये. त्याच्यात जाताना आपल्याला आधी त्या आयडेंटिटीज व्यवस्थित आणि क्लिअर कट माहिती पाहिजे. त्याच्या आधी आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये 4 इंटर रिलेशन घेतले ते माहिती पाहिजे. 4 इंटर रिलेशन कोणते घेतले? टॅन, कॉट, सेक, कोसेक. टॅन म्हणजे साइन अपॉन किंवा 1 अपॉन कॉट. टॅन म्हणजे रेसिप्रोकल ऑफ कॉट. टॅन म्हणजे रेसिप्रोकल ऑफ कॉट. साइन अपॉन कॉस, बरोबर. कॉट म्हणजे 1 अपॉन टॅन म्हणजेच काय? कॉस अपॉन साइन. नंतर सेक 1 अपॉन कॉस. ओके. कोसेक हे 4 रिलेशन. आणि पुढच्या ज्या 3 आयडेंटिटीज घेणार आहेत त्या 3 फंडामेंटल आयडेंटिटीज. त्या 3 फंडामेंटल आयडेंटिटीज आपले सर्वात जास्त फॉर्म्युले जनरेट करतात. सर्वात जास्त पुढचा टॉपिक फक्त या 3 आयडेंटिटीजवर डिपेंड करतो. अख्खा टॉपिक 3 आयडेंटिटीजवर. जेवढे एक्झाम्पल असतील, जेवढे आपण रिलेशन घेणार तेवढे फक्त या 3 आयडेंटिटीजवर पेरणार. सांगतोय? कळतं ना याच्यात काय चाललं की आपण याच्यानंतर काय घेणार. ओके. याच्या रिलेटेड होमवर्कला एक्झाम्पल देतो. ते एक्झाम्पल लिहून घ्या. मला ते एक्झाम्पल सॉल्व्ह पाहिजे, व्हेरीफायचे. काही आपण रेग्युलरच्या जे मागचे घेतले त्याच्या रिलेटेड काही एक्झाम्पल असतील. आलं लक्षात? ते एक्झाम्पल याच टॉपिकमध्ये इथेच मला सॉल्व्ह पाहिजे आणि पुढच्या टॉपिकचे रिलेटेड आपण लगेच पुढच्या याच्याकडे जाणार. चला एक्झाम्पल घ्या होमवर्कसाठी. Verify. Question number 7. Verify 3 cosec square pi by 3 plus 4 sin square pi by 4 equals to 6.
6 एक्झाम्पल जे आपण आता घेतले टॉपिक त्या टॉपिकशी रिलेटेड 6 एक्झाम्पल मला सॉल्व्ह करायचे. ओके. नंतर